लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री शहरात टांग्याला घोडा आणि बैल जुंपून शर्यत लावत सुसाट पळवणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी की फुलंब्री येथील आरोपी बबन चोपडे यांनी 28 मार्च रोजी रात्री 1:30 वाजेच्या सुमारास फुलंब्रीच्या देवगिरी सहकारी साखर कारखान्यासमोर फुलंब्री खुलताबाद रोडवर त्याच्या टांग्याला एक घोडा आणि एकीकडून बैल जुंपून त्याच्यासोबत मोटारसायकल चालक यांनी शर्यत लावून घोडा आणि बैल यांना क्रूर वागणूक देत पाठीमागून आधी असलेल्या काठीची आटी टोचून रक्त काढले आणि इतरांचेही जीवित आणि व्यक्तिगत सुरक्षितता धोक्यात आणणारी कृती केली। म्हणून पोलीस हेड कॉन्स्टेबल रमेश सोनुने यांच्या फिर्यादीवरून फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून 10,000 रुपये किमतीचा केसरी रंगाचा जुना वापरता एक टांगा, 40,000 रुपये किमतीचा एक लाल रंगाचा बैल, 50,000 रुपये किमतीचा एक लाल रंगाचा घोडा, 20,000 रुपये किमतीचे एक मोटारसायकल, 4 वेळूच्या आऱ्या असलेल्या काठ्या असा एकूण 1,20,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय सहाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस श्री सोनवणे हे करीत आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.